महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर सत्ता स्थापनेबाबत मुख्यमंत्री पदावरून निर्माण झालेली कोंडी राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज फोडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवर चर्चा करून महायुतीचं सरकार स्थापन करण्यात कोणताही अडसर नाही असं आश्वस्त त्यांनी केलं आहे. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा जो निर्णय घेतील तो आपल्याला आणि शिवसेना पक्षाला मान्य असेल असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ठाण्यातील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही कोंडी फोडली. बहुमत मिळाल्यानंतरही राज्यात सत्ता स्थापन करण्यास विलंब झाल्यानं माध्यमांमध्ये महायुतीबाबत उलटसुलट तर्क लढवले जात होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला आणि आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यामुळे राज्यात सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात आहे. राज्यात महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं. या संदर्भात मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनद्वारे चर्चा केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यात सरकार स्थापन करताना महायुतीचा घटक पक्ष म्हणून शिवसेनेचा कोणताही अडसर नाही. महाराष्ट्र हित आपल्यासाठी सर्वोच्च आहे. आपल्यात कोणतीही नाराजी नाही. महायुतीतील मुख्यमंत्रीपदाबाबत भाजप पक्षश्रेष्ठी जो अंतिम निर्णय घेतील त्यास आपला पाठिंबा असेल असं पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना कळवल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं. निवडणुकीतील प्रचंड यश म्हणजे गेल्या 2.5 वर्षात महायुतीनं केलेल्या कामावर जनतेनं दाखवलेला विश्वास असल्याचंही त्यांनी सांगितलं. महायुतीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी प्रचंड काम केलं. निवडणूक काळात पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे काम केले. सर्वसामान्यांसाठी सरकार म्हणून काही ना काही करावं ही धारणा होती. त्यानुसार मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर कॉमन मॅन म्हणून आपण काम केलं. 2.5 वर्षात केलेल्या कामातून आपण समाधानी आणि आनंदी आहोत. या काळात बाळासाहेबांचे विचार आणि आनंद दिघे साहेबांची शिकवण सोबत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा पहाडासारखे पाठीशी उभे राहिले. मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांनी निधी दिला, भक्कम पाठबळही दिलं. केंद्र आणि राज्यात समविचारी सरकार असल्यानं राज्याला फायदा झाल्याचं सांगत त्यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचेही आभार मानले. ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या प्रमुखपदी अमरसिंग जाधव यांची वर्णी. ठाणे पोलीस दलात मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या प्रमुखपदी अमरसिंग जाधव यांची नेमणूक झाली आहे. या पदावर वर्णी लागावी यासाठी मागील काही दिवसांपासून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मुंबई ठाण्यातील काही नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली होती. अखेर या सर्वात परिमंडळ 5चे उपायुक्त अमरसिंग जाधव यांची वर्णी लागली आहे. तर अनुसूचित जाती जमाती आयोगावरील पोलीस अधीक्षक प्रशांत कदम यांची ठाणे शहर पोलीस दलात उपायुक्तपदी बदली झाली आहे. अद्याप त्यांची नेमणूक कोणत्याही परिमंडळात करण्यात आली नाही. दुसरीकडे आता परिमंडळ 5चे उपायुक्त पद रिक्त झाल्यानं या ठिकाणी कोणाची वर्णी लागते याची चर्चा आता ठाणे पोलीस दलात रंगू लागली आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेत ठाणे, वागळे स्टेट, कल्याण, उल्हासनगर आणि भिवंडी अशा पथकांसह खंडणी विरोधी पथक, अंमली पदार्थ विरोधी पथक, मुद्देमाल कक्ष, महिला तक्रार निवारण कक्ष, बाल संरक्षण कक्ष आणि अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षांचा समावेश आहे. त्यामुळे गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुखपद मिळवण्यासाठी नेहमीच अधिकाऱ्यांमध्ये चढाओढ निर्माण झालेली असते. सुमारे 1.5 महिन्यांपूर्वी गुन्हे अन्वेषण शाखेच्या पदावरील उपायुक्त शिवराज पाटील यांची ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षकपदी नियुक्ती झाली होती. ठाणे पोलीस दलातील महत्त्वाचे गुन्हे अन्वेषण शाखेचे पद रिक्त झाल्यानं ठाणे पोलीस दल आणि ठाण्याबाहेरील पोलीस दलातील 5 ते 6 अधिकाऱ्यांमध्ये ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचं प्रमुखपद मिळवण्यासाठी चुरस निर्माण झाली होती. या अधिकाऱ्यांनी मुंबई आणि ठाण्यातील काही नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. परंतु काही दिवसातच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानं बदली स्थगित झाली होती. अखेर महायुतीची सत्ता पुन्हा एकदा बहुमतामध्ये आल्यानंतर सत्ता स्थापनेपूर्वीच ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या उपायुक्तपदी अमरसिंग जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र.
कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. मुंबई पाठोपाठ ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात दुचाकीवर पाठीमागे बसणाऱ्यालाही हेल्मेट सक्तीचं करण्यात आलं असून हेल्मेट परिधान न करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं दुचाकी चालवणाऱ्या आणि पाठीमागे बसणाऱ्यांना हेल्मेट परिधान करणं सक्तीचं केलंय. तरी देखील अनेक दुचाकीस्वार विना हेल्मेट गाडी चालवतात. त्यामुळे अपघातात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होत आहे. दुचाकी चालवणाऱ्यांपेक्षा पाठीमागे बसणाऱ्यांचे अपघात मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. वाहतूक पोलीस विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्याच्या विरोधात कारवाई करतात, परंतु पाठीमागे विना हेल्मेट बसणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जात नसल्याचं पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे 25 नोव्हेंबर रोजी वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक, विभागाचे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी परिपत्रक काढून ठाणे ग्रामीण या भागात दुचाकीस्वार आणि त्यांच्या पाठीमागे बसणाऱ्यालाही हेल्मेट सक्ती केली आहे. विना हेल्मेट दुचाकी चालवणारे आणि पाठीमागे बसणारे या दोघांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेत. त्यामुळे मुंबई पाठोपाठ ठाण्यात देखील पाठीमागे बसणाऱ्याला विना हेल्मेट प्रवास करता येणार नाही. बालविवाह मुक्त भारत या राष्ट्रीय अभियानास आज दिल्ली येथे प्रारंभ झाला. केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी आणि राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण ठाणे महापालिका मुख्यालयातील नरेंद्र बळाळ सभागृहात करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी उपस्थितांनी बालविवाह मुक्त भारताची शपथही घेतली. केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयातर्फे नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे या अभियानाचा आरंभ करण्यात आलाय. त्यात देशभरातून ऑनलाईन पद्धतीनं नागरिकही सहभागी झालेत. बालविवाह मुक्त भारत या पोर्टलचंही यावेळी अनावरण करण्यात आलं. ठाणे महापालिका मुख्यालयातील नरेंद्र बळाळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, महिला व बालविकास अधिकारी दयानंद गुंडप आदीही उपस्थित होते. यावेळी ठाणे महापालिका क्षेत्रातील नोंदणीकृत बचत गटाच्या महिला, विद्यार्थी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बालविवाह मुक्त भारताची सामूहिक शपथ घेतली. तसंच शाळा आरोग्य केंद्रे येथेही शपथ घेण्यात आली आहे.